तर ते पावडर्स पाहत असताना ओके, एक तर इंटरनल घेतो आपण ओरल रूटनी. ओके, सेकंडली एक्सटर्नल रूट आपण पहिल्याच पॉइंट मध्ये पाहिलं होतं, पावडर स्टार्ट झालं होतं त्याच वेळेस पाहिलं होतं. इंटरनल आणि एक्सटर्नल अशा टाईपच्या दोन पावडर्स राहतात. तर आपण पाहू नेमकं कोणकोणते काय राहतात इंटरनल आणि एक्सटर्नल मध्ये काय राहतात. ओके, तो पहिले बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. बल्क म्हणजे लार्ज क्वांटिटी मध्ये, लार्ज क्वांटिटीत असलेली जास्त अमाऊंट मधली इंटरनल घेण्यासाठी लागणारी पावडर, त्याला म्हणतो आपण बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. ठीक आहे, तर ती काय राहते, याच्यात ऍक्युरसी मेंटेन नाही राहत. बल्क म्हटलं की जास्त प्रमाण, तुम्ही अर्धा चमचा, एक चमचा जरी सांगितली डॉक्टरनी, 1 टेबल स्पून, एक टेबल चमचा तुम्हाला दिवसातून घ्यायची पावडर, बट चमचा छोटा मोठा खोलगट कसंही असू शकतो, सो डोस ऍक्युरसी नाही राहत. ओके, बर ह्या टाईपच्या पावडर्स मध्ये पण तुम्हाला डोस ऍक्युरसीची गरज नाहीये. ओके, तर ही बल्क. नंतर सेकंडली तुमचं ह्याच्यासाठी आपल्याला लार्ज कंटेनर्स लागतात, मोठे अमाऊंट क्वांटिटीचे कंटेनर्स असतात. कार्डबोर्डचे चालतील, प्लॅस्टिक असतात, ग्लासचे पण येतात. ओके, त्या टाईपचे कंटेनर. नंतर असतं तुमचं की हे वाईड माउथ कंटेनर. ठीक आहे, लार्ज माउथ, लार्ज साईज जरी असले तरी वाईड माउथ कंटेनर, म्हणजे तुम्हाला हात टाकून पण त्याच्यातून घेता यायला पाहिजे पावडर. ओके, आणि ह्याच्यामध्ये ह्या टाईपच्या कॅटेगरीच्या पावडर मध्ये तुम्हाला नॉन पोटंट ड्रग्स पाहायला भेटतील. ओके, नॉन पोटंट म्हणजे लॅक्झेटिव्ह आणि अँटासिड अशा टाईपच्या ज्या पावडर्स आहेत ह्या सोडून पोटंट ड्रग्स मध्ये एवढ्या दोन कॅटेगरी सांगितल्या जातात, लॅक्झेटिव्ह आणि अँटासिड. अँटासिड पण कमी क्वांटिटी लागते आपल्याला, आणि लॅक्झेटिव्ह पावडर पण आपल्याला कमी क्वांटिटी लागते. त्या सोडून ज्या पावडर्स येतात त्या सगळ्या तुमच्या बल्क पावडर फॉर इंटरनल यूज. आता सेकंड क्रायटेरिया, सेकंड क्लास, बल्क पावडर फॉर एक्सटर्नल. ओके, बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज, ह्याच्यामध्ये पण तुमचा बल्क पावडर म्हणजे जास्त अमाऊंट आहे, म्हणून तुमचं जी पावडर आहे ती नॉन पोटंटच राहणार आहे. ह्याच्यामध्ये पण तुमचा नॉन पोटंट ड्रग साठीच ही पावडर राहणार. बल्क क्वांटिटी जिथे जिथे आहे तिथं नॉन पोटंट ड्रग्स लागतील. ओके, तर त्याच्यामध्ये कोणते कोणते क्लास येतात, एक डस्टिंग पावडर, दुसरं इन्सफ्लेशन, तिसरं स्नफ, आणि चौथं तुमचं टूथ पावडर. ओके, तर हे 4 कॅटेगरी येतात. तर 4 कॅटेगरी बद्दल आपण पाहू की काय काय राहतात. सगळ्यात पहिले डस्टिंग पावडर. मोस्टली तुम्हाला डस्टिंग पावडर पाहिली असेल तर इट इज व्हेरी फाईन. ओके, इट इज व्हेरी फाईन, लाईट वेट. ओके, ल्युब्रिकेटिंग पावडर. तुम्ही कॅन्डिड डस्टिंग पावडर पाहिली असेल किंवा नायसिलची पावडर जी वापरतात. ओके, नायसिल पावडर तुमची कॉस्मेटिक्स मध्ये नाही येत, ती मेडिकेटेड पावडर्स मध्येच येते. ओके, ती पावडर्स काय राहते, व्हेरी फाईन साईज राहते, खूप बारीक साईज राहते, त्याला शिफ्टेड मेश पण राहते वरच्या साईडला. लाईट वेट असते, म्हणजे टाकताना हवेत पण उडू शकते, कोलॅटरल पार्टिकल्स जास्त राहतात, व्हेरी फाईन असते. आणि ल्युब्रिकेटिंग राहते. ल्युब्रिकेटिंग म्हणजे चिटकून राहत नाही, जास्त पडली फ्लो प्रॉपर्टी मध्ये रिमूव्ह होऊन जाते, ल्युब्रिकेटिंग प्रॉपर्टीज राहते. ठीक आहे, तर अशा टाईपच्या तुमच्या डस्टिंग पावडर राहतात. तर हे डस्टिंग पावडरचा रोल मेन काय राहतो, इट इज मेनली अप्लाइड टू स्किन. ओके, स्किन मध्ये वापरली जाते. दुसरा तुमचा 80 मेश साईज त्याला लागते. ओके, 80 मेश साईज किंवा त्याच्यापेक्षा जास्त हायर मेश साईज मधून आपण त्याला पास करू शकतो. ओके, 120 म्हणजे मिनिमम क्रायटेरिया त्याला 80 मेश मधून पास व्हायला पाहिजे. मेश साईज माहिती सगळ्यांना, साईज सेपरेशन मध्ये वापरलेला. सगळ्यात जाड पार्टिकल्स कशात येणार, 10 मेश मध्ये, सगळ्यात हायेस्ट 120 मेश मध्ये. ओके, तर आपल्याला 80 ते 120 मेश साईज ज्या आहेत त्या क्रायटेरिया मध्ये ही पावडर येते, डस्टिंग पावडर. ओके, याच्यामध्ये परत 2 क्रायटेरिया येतात तुमचे. पहिला येतो मेडिकल. ओके, एक राहतो मेडिकल म्हणजे मेडिसिनल रूट साठी, आणि एक दुसरा राहतो सर्जिकल. ओके, दोन्ही टाईपचे तुम्हाला डस्टिंग पावडर पाहायला भेटतील. मेडिसिनल यूज तुम्हाला माहिती, ज्यावेळेस इन्फेक्शन होत आहे, रॅशेस येत आहेत, ओके, किंवा घामळ्या वगैरे होत आहेत. घामळ्या पण एक टाईपच्या रॅशेस होते तुमच्या स्किनच्या.
तर त्यामध्ये ते जे पावडर असते ती मेडिसिनल वापरली जाते. आणि सर्जिकल आपल्याला माहिती आहे की जे जे ड्रग्ज तुमचे डायरेक्ट सिस्टेमिक सर्क्युलेशनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतील मसल्स मध्ये वगैरे, तर त्यावेळेस ते सर्जिकल पावडर पाहिजे त्या कंडिशन मध्ये. तर त्याच्यात तुम्हाला बर्निंग केस मध्ये किंवा एखादी मोठी जखम झालेली आहे किंवा एखाद्या जखम मध्ये पस झालेला आहे खूप जास्त, त्या केसमध्ये जी पावडर वापरली जाईल ती पण डस्टिंग पावडरच राहते, बट सर्जिकल म्हणजे त्याला स्टराईल फॉर्म मध्ये प्रोव्हाइड केलेली राहते. ओके, तर ह्या दोन टाईपच्या तुमच्या डस्टिंग पावडर येतात. ओके, ऍज वेल एज तुमची सर्जिकल डस्टिंग पावडर जी आहे ती तुमच्या बॉडी कॅव्हिटीज मध्ये पण वापरली जाते बऱ्याचदा. ठीक आहे, नोज, माउथ, इयर, माउथ नाही, नोज आणि इयर मध्ये. ठीक आहे, तर त्या ठिकाणी पण तुमची ही डस्टिंग पावडर यूज केलेली राहते. त्याच्यानंतर ही जी सर्जिकल पावडर जसं मी सांगितलं आपण स्टराईल फॉर्म मध्ये घेतो. स्टरलायझेशन कशा प्रकारे केलं जाईल या पावडरचं आपण, तर या पावडरचं स्टरलायझेशन केलं जातं तुमचं हॉट एअर ओव्हन और ड्राय हीट मेथडने केलं जातं. ठीक आहे, आणि मेडिकल डस्टिंग पावडर जी आहे त्याचा क्रायटेरिया काय राहतो की त्याच्यामध्ये पॅथोजन्स और मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट नसायला पाहिजे, कमी अमाऊंट मध्ये लागेल. पॅथोजन्स बिलकुल नको आहेत. ठीक आहे, आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जी लिमिट असेल त्यानुसार दिलेली राहते. ठीक आहे, तर मेडिसिनल आणि सर्जिकल मध्ये हा डिफरन्स आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ही जे आता कॉमन दोन्ही गोष्टींसाठी कॉमन डस्टिंग पावडर कधी कधी यूज करतात. डस्टिंग पावडर तुमची यूज होती ऍज अ ऍस्ट्रेंजंट, ऍज अ अँटीसेप्टिक, ऍब्सॉर्बंट, अँटीपर्स्पिरंट अँड डिओड्रंट, सॉरी अँटीपर्स्पिरंट अँड अँटीपायरेटिक. ओके, ऍस्ट्रेंजंट म्हणजे काय, कुलिंग इफेक्ट देणारा. सेकंड आपण पाहिलं अँटीसेप्टिक म्हणजे इन्फेक्शन स्टॉप करणारा. ओके, त्याच्यानंतर आपण पाहिलं अँटीपर्स्पिरंट जे दुर्गंध घालून चांगला सुगंध देण्यासाठी. ओके, इन्फेक्शन झाल्यावर वास येतो त्यामुळं त्याला कमी करण्यासाठी. त्याच्यानंतर अँटीपायरेटिक केस मध्ये तुम्हाला ज्यावेळेस सिचिंग जास्त होत असते, खाज जास्त येत असते, त्या केसमध्ये अँटीपायरेटिक म्हणून पण रोल प्ले करतो. ओके, आणि ऍडसॉर्बंट मध्ये सांगितलं जखम झालेली असते आणि त्याच्यात पस होतो जखमेत. ओके, तर त्या केस मध्ये पण तुम्हाला ते जे वॉटर आलेलं नसतं एक्सेस, जो एक्सरेटरी वेस्ट वॉटर म्हणू शकतो किंवा पस म्हणतात मराठी, ते काढण्यासाठी तो ऍडसॉर्बंट प्रॉपर्टी डस्टिंग पावडर शो करतो. ओके, या डस्टिंग पावडरची युजेस झाले. ठीक आहे, डस्टिंग पावडर म्हणजे तुमचे असे कंटेनर ज्याच्यामध्ये वरती सेप्टेड पण लावलेले असणार. सेप्टेड का लावलेली राहते, कारण फक्त फाईन पार्टिकल्सच त्याच्यामधून बाहेर यायला पाहिजे. ती सिफ्ट जी राहते शिफ्टेड केलेली वरची त्याची साईज राहते 80 मेश. ओके, जर कोणी इंडस्ट्रीत गेलं तर त्याला विचारू शकतात ज्यावेळेस तुम्ही टॅल्कम पावडर वापरता तर त्याच्यावरची जाळी जी राहते त्याची साईज किती राहते, तर त्याची साईज सांगायची 80 मेश. ओके, 80 मेशच्या कमी नाही, 80 मेशचा अबोव नाही, 80 मेश स्टँडर्ड साईज राहते. तुमचं कंटेनर छोटं असो, मोठं असो, खूप मोठं असो, पण सेव्ह साईज तर त्याला शिफ्टेड टॉप राहतो या डस्टिंग पावडर साठी. ओके, त्याच्यानंतर ज्या पावडर्स तुम्हाला आता सर्जिकल केस मध्ये तुम्हाला बऱ्याचदा किंवा बॉडी कॅव्हिटी ज्यावेळेस पावडर वापरायची त्या केस मध्ये तुम्हाला शिफ्टेड दिलेली नसती पावडर. ओके, तर त्या केस मध्ये तुम्हाला अप्लाय करण्यासाठी पफ वगैरे वापरला जाऊ शकतो, कॉटन पफ. ओके, तो पण सर्जिकल पफच राहतो, तो तुम्ही त्या जखमेवर अप्लाय करण्यासाठी वापरू शकता, ते जेणेकरून ती पावडर युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होते त्या एरियाच्या ठिकाणी. ओके, तर हे सगळे डस्टिंग पावडर बद्दल होते. त्याच्यानंतर नेक्स्ट जो क्लास आहे सेकंड एक्सटर्नल साठीचा तो आहे इनसफ्लेशन. इनसफ्लेशन म्हणजे तुमची डस्टिंग पावडर सारखीच राहते सेम, फक्त ह्याच्यामध्ये काय राहतो, ह्याच्यामध्ये प्रेशर केलेलं तुमची जी पावडर आहे ती प्रेशराईज गॅस, प्रेशर आहे म्हणल्यावर त्याला कंटेनरला एअरोसोल्स. ओके, स्प्रे कंटेनर, तर त्याच्यामध्ये गॅस ऑलरेडी राहतो, तुम्ही जोपर्यंत ते दाबताय तोपर्यंत ते पावडर त्याच्यातून बाहेर पडत राहते. ओके, त्याला आपण एक युनिफॉर्म फ्लो मध्ये पण पावडर त्या
ठराविक ठिकाणी जाऊ शकते. आता हे स्प्रेची का गरज पडते? कारण बऱ्याचदा काय होतं की तुमच्या बॉडी कॅव्हिटी मध्ये internal पर्यंत तुमचे हात किंवा ते युनिट जे आहे ते पोहोचू शकत नाही. तर तुम्हाला त्यासाठी ते प्रेशराइज गॅस लागत असतो, तिथपर्यंत पावडर किंवा तुमचा ड्रग तिथपर्यंत टार्गेट व्हायला पाहिजे. त्यासाठी आपल्याला ही गॅसचा यूज करावा लागतो. ओके, इट इज ऑल्सो यूज टू ऍडमिनिस्टर द पोटंट ड्रग्स. ओके, बरेचदा लहान मुलांमध्ये वगैरे पण असं होतं की आतमध्ये ते पावडर ड्रग केलं जातं मुलांकडून, ते ड्राय पावडर. तर ते पोटंट ड्रग आहे छोटासा, तुम्हाला तो घ्यायला पाहिजे इमिजिएटली. तर त्या केसमध्ये पण एरोसोल वापरून इमिजिएटली त्याच्या स्टमक मध्ये जाईल अशा पद्धतीने त्याला स्प्रे केला जातो आतमध्ये डायरेक्ट. ओके, त्याच्यानंतर याचे डिसएडव्हान्टेज काय काय होऊ शकतात? तर मेजरिंग क्वांटिटी, एकदा स्प्रे केल्यावर आपण सांगू शकत नाही की 10 ग्रॅम बाहेर पडली का 5 ग्रॅम बाहेर पडली. किती फोर्सफुली स्प्रे केला आपण ते आपण सांगू शकत नाही, म्हणजे क्वांटिटी इज नॉट स्पेसिफिक. ओके, पहिला डिसएडव्हान्टेज. दुसरा डिसएडव्हान्टेज असा येतो की जर तुमचं आपण पाहिलं पावडरच्या डेफिनेशन मध्ये की पावडर शुड बी इन ड्राय फॉर्म. ओके, बट तुम्ही त्याला नेब्युलायझर किंवा नोझलनी तुम्ही स्प्रे करताय. जर तो नोझल जो आहे तो जर ओला झालेला असेल, ओके, ओला झालेला नसेल तर पावडर काय होईल, तिथं स्टिक होऊन जाईल त्या माउथ वर, आणि वेट झाल्यामुळे ते ब्लॉक होऊन जाईल. तुमचं जिथून पावडर बाहेर पडते ती ब्लॉक होऊन जाईल. त्यामुळं आपल्याला तो एक डिसएडव्हान्टेज येतो की तुमची पावडर ओली पण होऊ शकते, स्प्रे ब्लॉक पण होऊ शकतो. मे बी त्याच्यात मोठे पार्टिकल्स पण येऊ शकतात, त्यामुळे पण तो ब्लॉक होऊ शकतो. ओके, नंतर एरोसोल फॉर्म मध्ये आहे. ठीक आहे, पावडर जरी तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट पावडरची कमी असली तरी आपल्याला इन्सफिशियंट जे आहे ते एरोसोल फॉर्म मध्ये द्यायचे. एरोसोल फॉर्म मध्ये असल्यामुळे त्याची जी रेट आहे तो रेट खूप एक्स्ट्रा होऊन जातो, डबल होऊन जातो रेट. ओके, तर हे इनसफिशियंटचे येणारे प्रॉब्लेम्स आहेत. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट क्लास आहे स्नफ. ओके, स्नफ म्हणून मी तुम्हाला एक आयडिया म्हणून दिलं होतं की तपकिरी टाईप. ओके, ह्याच्यामध्ये पण स्नफ पण तुमच्या बॉडी कॅव्हिटी साठी स्पेशली नोज साठी वापरल्या जातात, नोज किंवा लंग्सच्या ट्रीटमेंट साठी. ह्याच्यामध्ये तुम्हाला गॅस नाहीये, तुम्हाला स्वतःच इनहेल एक्सेल प्रॉपर्टी वापरायची. ओके, तुम्हाला हातानेच किंवा नाकानेच पूर्ण ओढायचं आहे ते ड्रग, इनहेल करायचं आहे. बरेचसे नार्कोटिक ड्रग्स जे ऍडिक्टेड ड्रग्स आहेत ते पण तुम्ही पहिले असतील नाकाने ओढून घेतात. दॅट इज द स्नफ कॅटेगरी. ओके, दीज आर ऑल्सो पावडर्स. नार्कोटिक मधले पावडर जे येतात त्या पण स्नफ्सच आहे. ओके, स्पेशली नॉस्ट्रिल साठी वापरली जाते. दोन केस मध्ये युज केल्या जातात. नॉस्ट्रिल्स मध्ये म्हणजे तुमच्या नोज कॅव्हिटी मध्ये एकतर अँटीसेप्टिक म्हणून युज होतो किंवा ब्रोंकोडायलेटर म्हणून पण युज केला जातो. तुम्ही कोविड पेशंट मध्ये पण पाहिलं असेल, त्यावेळेस पावडर दिल्या जातात नाकाने, आतमध्ये इनहेल करायला लावतात. ब्रोंकोडायलेटर, ओके, डायलेट केले जातात तुमच्या ब्रोंकायच्या मसल्स, त्यामुळे तुम्हाला थोडस श्वास घ्यायला थोडासा रिलीफ भेटतो श्वास घेताना. ओके, तर त्या केस मध्ये हे स्नफ कॅटेगरीच्या पावडर्स वापरल्या जातात. लास्ट तुमचा टूथ पावडर. टूथ पावडर माझ्या मते सगळ्यांना माहिती आहे की ही जी टूथ पावडर आहे आपण वापरतो स्पेशली फॉर क्लिनिंग द टीथ. ओके, सगळे दात घासण्यासाठी टीथ क्लिनिंग आणि पॉलिशिंग साठी वापरला जातो. फॉर एक्सटर्नल यूज ओनली. आपण काय दात घासल्यावर परत गिळून घेत नाही, आपण ते चुकून देतो, म्हणून फॉर एक्सटर्नल यूज ओनली. ओके, आणि याच्यामध्ये तुमचे सुटेबल फ्लेवर्स टाकलेले असतात, स्ट्रॉंग ऍब्रेसिव्ह एजंट टाकलेले असतात. ऍब्रेसिव्ह जे असतात एजंट्स, त्याचं काम असतं की तुमच्या दाताला पॉलिशिंग करणं. ओके, तर हे 4 टाईप आपण पाहिल्या बल्क पावडर फॉर एक्सटर्नल यूज. ओके, हे जे सगळ्या पावडर्स आहे ह्या तुम्हाला लार्ज क्वांटिटी मध्ये भेटतात, म्हणून त्याला एक्स्टर्नल बल्क पावडर म्हणून टाकलेलं आहे. ओके, हे झाले तुमचे 2 टाईप. आता तिसरा टाईप आपण पाहतोय सिंपल अँड कंपाऊंड पावडर. ओके, सिंपल अँड कंपाऊंड पावडर फॉर इंटरनल यूज. आता इथं आपण बल्क पावडर नाही लिहिलेलं आहे, म्हणजे ही जी पावडर आहे तुमची
स्मॉल क्वांटिटीतली पावडर आहे. ओके, सिम्पल अँड कंपाऊंड पावडर. तर ह्याच्यामध्ये काय राहतो, तुमचा पावडर जे आहे ते डिवायडेड फॉर्म मध्ये दिलेलं राहतं. डिवायडेड फॉर्म म्हणजे युनिट डोसेज फॉर्म, एका सॅचेट मध्ये एक डोस, या टाइप मध्ये पावडर दिलेली राहते, डिस्पेन्स केलेली राहते. तर ज्यावेळेस नंबर ऑफ इन्ग्रेडियंट तुमच्या पावडर्स मध्ये नंबर ऑफ इन्ग्रेडियंट फक्त सिंगल आहे, एकच इन्ग्रेडियंट आहे पूर्ण ह्याच्यात, तर ती झाली तुमची सिंपल पावडर. फॉर एक्झाम्पल तुमचा सोडियम बायकार्बोनेट, सोडा. ओके, सोडा तुम्हाला छोट्याशा सॅचेट्स मध्ये जर दिलेले आहेत पॅकेटमध्ये आणि एकच तेवढा इन्ग्रेडियंट आहे, दॅट इज द सिंपल पावडर. त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह नाही, फ्लेवर नाही, काहीच नाही. दॅट इज द सिंपल पावडर. आणि कंपाऊंड पावडर मध्ये काय राहतं, इफ द नंबर ऑफ इन्ग्रेडियंट मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त इन्ग्रेडियंट मिक्स केलेत, समजा 2 ड्रग्स मिक्स केलेले आहेत, त्याच्यात कलर फ्लेवर पण टाकलाय, किंवा एक ड्रग आहे त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह वगैरे सगळंच आहे, तर ती केस झाली तुमची कंपाऊंड पावडर. ओके, बोथ आर फॉर इंटरनल यूज, सिंपल ऑल्सो, कंपाऊंड ऑल्सो. ओके, तर एक या दोन सिंपल आणि कंपाऊंड पावडर आहे. त्याच्यानंतर कॅचेट्स. तर माझ्या मते कॅचेट्स जे आहेत ते आजकाल झालेले आहेत, तुम्हाला मेडिकल मध्ये पाहायला पण भेटतील तुम्ही. ओके, कॅचेट्स नेमकं काय असतात ते पाहतो. आपण पाहू कॅचेट्स. ओके, तुम्ही पर्क, किटकॅट, मंच या टाइपच्या कॅडबरी खाऊन पाहिले असतील. ओके, तर त्या कॅडबरी खातात ज्यावेळेस तुम्ही, तर चॉकलेट मध्ये ते चॉकलेट जे आहे ते मेल्ट होऊ शकतं आणि त्याच्या आतमध्ये एक बिस्किट सारखा पदार्थ राहतो, त्याला म्हणतात वेफर. काय म्हणतात, वेफर. ओके, हे वेफर्सच असतात ज्याच्यामध्ये आपण पावडर एन्ट्रॅप करून ठेवतो. ओके, म्हणजे वेफर, तुम्हाला लक्षात आलं कन्सेप्ट काय राहते. वेफर सेल्युलोज पासून बनवलेलं राहतं, जसं तुमची कॅप्सूल राहते बनवलेली. ओके, ती जिलेटिन पासून बनवली राहते, हार्ड जिलेटिन कॅप्सूल, सॉफ्ट जिलेटिन कॅप्सूल. ओके, किंवा HPMC ची राहते सेल्युलोज ग्रेडची. तसंच तुमचं वेफर्स सेल्युलोज ग्रेड पासून बनवलं राहतात, नॅचरल रिसोर्स पासून बनवले राहतात. तर ह्या वेफर मध्ये, हार्ड मध्ये तुमची पावडर एन्ट्रॅप्ट केलेली राहते. ओके, त्यामुळे कॅचेट्सला दुसरं नाव वेफर कॅप्सूल असंही म्हणलं जातं, वेफर कॅप्सूल. ओके, तर ह्या वेफर कॅप्सूल मध्ये साधारण 0.5 ग्रॅम टू 1.5 ग्रॅम एवढी पावडर कॅपॅसिटी असते कॅरी करायची. 0.5 ग्रॅम टू 1.5 ग्रॅम एवढे स्मॉल साईज मध्ये ते वेफर पॅक केलेले राहते. ओके, वेफर टू प्रोटेक्ट फ्रॉम एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, बाहेरच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स पासून ती हे राहिलं पाहिजे, प्रोटेक्शन राहिलं पाहिजे, म्हणून त्याला वेफर मध्ये एनक्लोज केलेलं आहे. सर, ओके, येस, अंकिताला ऍड करा. ओके. ठीक आहे, वेफर कॅप्सूल्स म्हणतात 0.5 टू 1 ग्रॅम. आता ही वेफर कॅप्सूल जी राहते ती तुमच्या अशी साधारण एवढ्या डबी सारखी जाड राहते, एवढ्या शेप मध्ये. आता हे तुम्ही म्हणाल ही एवढी शेपची जाड आहे, इनहेल कशी करायची, इनटेक कशी करायची, आत घेतली तर अडकू पण शकते आपल्या थ्रोट मध्ये वगैरे, ठसका लागू शकतो, पावडर असल्यामुळं ठसका लागू शकतो, बस्ट होऊ शकते, तुमचं नेझल कंजेशन होऊ शकतं. ओके, सो दॅट इज द डिसएडव्हान्टेज ऑफ दिस कॅचेट्स पार्ट. ओके, तर ह्याच्यासाठी काय राहतं, ही वेफर कॅप्सूल घेण्यापूर्वी काय करावं लागतं तुम्हाला, स्लाइटली वॉटर मध्ये डीप करावी लागते. वॉटर मध्ये डीप केल्याने काय होतं, ते इमिजिएटली सॉफ्ट होऊन जातं वेफर. तुम्ही पाहिलं ते ज्यावेळेस तुम्ही कॅडबरी चॉकलेट खातात, त्यातले जे वेफर्स राहतात ते तुम्ही जर थोड्या वेळ तोंडात धरले ते सॉफ्ट होऊन जातात. ओके, सॉफ्ट झाले की लगेच तुम्ही खाऊ शकता. जर डायरेक्ट तुम्ही असं खात गेले हार्ड हार्ड वेफर, तर थोडस डिफिकल्ट जातं गिळण्यासाठी. ओके, टोचू शकता आतमध्ये तुम्हाला. तर त्यामुळं ह्या टाईपच्या कॅचेट्स जे आहेत त्या घेताना वॉटर मध्ये डीप करून, म्हणजे त्याला मॉइस्चर करून घ्यायचंय. वॉटर मध्ये डीप करा किंवा त्याच्यावर वॉटर थोडस टाका आणि नंतर तुम्हाला घ्यावं लागतं फॉर इझी स्वेलोइंग प्रोसेस. ओके, याचे ऍडव्हान्टेजेस काय काय आहेत,
कॅचेट्सचे मेड इझिली, नो कॉम्प्लिकेटेड मशिनरी रिक्वायर्ड. ओके, जसं तुम्ही पाहिलं वरचे जे पावडर्स आहेत त्याला सील करावा लागतो किंवा कंटेनर्स लागतात किंवा सेपरेट टॉप पण लागतात. ओके, तर ह्या वेफरच्या केसमध्ये काय तुम्हाला पॅकिंग खूप सोपी आहे. डायरेक्ट तुम्हाला डब्बी राहते, त्या डब्यात पावडर टाकायची आणि सील करून टाकायची वरती, म्हणजे दाबून टाकायची आणि द्यायची पेशंटला. एवढंच राहतं, त्यामुळे इझी मेथड आहे. ओके, त्याला काही मशिनरीची गरज नाही सेपरेट. नंतर त्याची कॅपॅसिटी 1.5 ग्रॅम पर्यंत आहे, म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ ड्रग जे आहे ते आपण घेऊ शकतो याच्यातून. नंतर फास्टर डिसइंटिग्रेशन. वेफर कॅप्सूल जे आहेत त्या वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर इमिजिएटली डिग्रेडेशन चालू होऊन जातं. डिग्रेडेशन झाल्यामुळं पावडर इमिजिएटली बाहेर पडते आणि डिझोल्युशन प्रोसेस पण खूप फास्टर होऊन जाते. तर तुम्ही पावडर नॉर्मली घेतली पाणी सोडून, नुसती जर खाल्ली पावडर, तर त्याला डिझोल्युशन साठी टाइम लागू शकतो. बट वेफर कॅप्सूल मध्ये काय राहतं, तुम्ही इमिजिएटली घेताय, डायरेक्ट तुमच्या स्टमक मध्ये जाते, गॅस्ट्रिक ऍसिड मध्ये डायरेक्ट तुमचा पावडर रिलीज होती आणि ऍब्सॉर्ब पण होऊन जाते, त्यामुळं डिझोल्युशन रेट पण फास्टर राहतो त्याचा. हे झाले ऍडव्हान्टेजेस. ओके, पण डिसएडव्हान्टेज काय काय की याला घेण्यापूर्वी आपल्याला वॉटर मध्ये सॉफ्ट करून घ्यावा लागतो टू गेट इझिली स्वेलोड. ओके, त्याला मॉइस्चर करून घ्यावा लागतो. नंतर सेकंड जे आहे ते पुअर मेकॅनिकल स्ट्रेंथ. ओके, हे जे कॅचेट्स आहे याला थोडा जरी धक्का लागला कुठून तर ती ब्रेक होऊ शकते. ब्रेक झाल्यामुळं त्याच्यातली पावडर पण लॉस होऊ शकते किंवा एन्व्हायरमेंटलच्या कॉन्टॅक्ट मध्ये पण ती पावडर येऊ शकते. ओके, हा झाला दुसरा पुअर मेकॅनिकल स्ट्रेंथ. तिसरा आहे लेस प्रोटेक्शन फ्रॉम एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स. जर तुम्ही कम्पेअर केलं कॅप्सूल आणि कॅचेट्सला, कॅप्सूल मध्ये पण आपण पावडर एनक्लोज फॉर्म मध्येच घेतो, बट पावडर कॅप्सूलची जी शेल आहे ती स्ट्रॉंगर आहे. तुम्ही अशी बाहेर जरी ठेवली जास्त जास्त वेळासाठी तर ती सेफ राहते, स्टेबल राहते. बट वेफर जे आहेत, वेफर म्हणजे कॅचेट्स, वेफर ते जर तुम्ही बाहेर ठेवले थोड्या वेळासाठी तर ते ऍटमॉस्फिअर मधलं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतात. हायग्रोस्कोपिक नेचर असल्यामुळं वॉटर ऍब्सॉर्ब करून घेतात, त्यामुळे आतल्या पावडरला पण अफेक्ट होऊन जातो. त्या म्हणजेच तुमची पावडर एन्व्हायरमेंटल क्लायमेट पासून जास्त वेळ प्रोटेक्ट राहू शकत नाही. हा झाला तिसरा डिसएडव्हान्टेज. चौथा डिसएडव्हान्टेज काय याच्यात की इट इज सेन्सिटिव्ह टू मॉइश्चर. बरोबर आहे, जर एखादी मॉइस्ट ह्युमिड क्लायमेट आहे, खूप मुंबई सारखी एखादी जागा आहे, तिथं जर तुम्ही ते वेफर्स नाही जातील, तिथं ट्रान्सपोर्टेशन मध्येच त्या ओल्या होऊन जातील सगळ्या. ओके, ड्यू टू ह्युमिड क्लायमेट. त्यामुळं वेफर्स कॅप्सूल जे आहेत ते स्वतः पण प्रोटेक्ट राहू शकत नाही आणि त्याच्यामधल्या पावडर्सला पण प्रोटेक्ट ठेवू शकत नाही. हे डिसएडव्हान्टेज झाले. आता ह्या कॅचेट्सच्या दोन टाईप आहेत. कॅचेट्सचे दोन टाईप येतात. एक येते तुमची ड्राय सील, ड्राय सील कॅचेट्स. ओके, ड्राय सील कॅचेट्स मध्ये काय राहतं, तुमचा एक अप्पर हेड राहतो आणि एक लोअर हेड राहतो. ओके, दिसती डायग्राम सगळ्यांना काढलेली? खाली काढू का थोडी? हा झाला हेड. ओके, सेम कॅप्सूल सारखी कॉम्बिनेशन आहे ह्याच्यात. हा झाला बेस. ओके, ह्या बेस मध्ये राहते तुमची पावडर. ओके, पेट्री डिश देखा रहेगा सबने. पेट्री डिश टाइपच ही कॅचेट्स असते. ठीक आहे, ह्याच्यामध्ये काय राहतं, बेस मध्ये तुमचा पावडर एन्क्लोज केलाय आणि वरतून जो हेड आहे तो त्याला वरतून ठेवून दिलाय फक्त. पण काय राहतो, या हेडची साईज जी आहे, डायमीटर जो आहे तो स्लाइटली तुमच्या बेस पेक्षा स्लाइटली मोठा असतो. त्यामुळे काय होतं, जसं तुम्ही ठेवलं ते इमिजिएटली पॅक होऊन जातो. जसं तुम्ही डबा पॅक करता त्याप्रमाणे. डब्याचं झाकण पाहिलंय, डब्याचं झाकण कसं थोडस डायमीटरने जास्त असतं त्याच्यापेक्षा, त्यामुळे ते इमिजिएटली टाईट होऊन जातं. सो दॅट इज द ड्राय सील. ओके, ड्राय सील मध्ये आपण सिलिंग काय सेपरेट केली नाही, त्याला फक्त स्लाइटली प्रेशर अप्लाय करून सील केलेलं आहे. ओके, त्याला अप्पर हाफ किंवा लोअर हाफ असंही म्हणलं जातं.
ओके, हेड बेस म्हणण्यापेक्षा अप्पर हाफ आणि लोअर हाफ असे दोन्ही म्हणले जातात, अप्पर हाफ लोअर हाफ. हे झाले तुमचे कॅचेट्स, ड्राय सील कॅचेट्स. याच्यामध्ये आपण सिलिंग साठी काही अप्लाय केले नाही, स्लाइटली प्रेशर अप्लाय करून आपण सील केलंय. ओके, याच्यानंतर तुमचा सेकंड जो आहे तो आहे वेट सील कॅचेट्स. वेट सील हा आहे कॉन्वेक्स और कॉन्केव शेप. ओके, ओके, आवाज येतोय? ठीक आहे. वेट सील कॅचेट्स, वेट सील कॅचेट्स मध्ये काय आहे? कॉन्वेक्स शेपचा एक अप्पर हेड आहे, अप्पर हाफ म्हणू याला. अप्पर हाफ, दिस इज अप्पर हाफ. आणि लोअर हाफ पण अशाच टाइपच्या वेफर कॅप्सूल मध्ये. ओके, अप्पर हाफ आणि हा लोअर हाफ, दोन्ही पण जो मटेरियल बनवलेलं आहे ते वेफर टाइपच्या मटेरियलनेच बनवलेलं आहे, वेफर टाइप. आता हे अप्पर हाफ अँड लोअर हाफ ह्याला दोन्ही साईडला तुमचे फ्लॅट एजेस आहे. ओके, एजेस म्हणजे किनार, दोन्ही साईडला असे फ्लॅट एजेस आहे. 45 एजेस काय करायचे आपल्याला? सील करायचे बाय युझिंग वॉटर. पैसे आलं फायनल करायचं. सील बाय युझिंग वॉटर. ओके, वॉटरने. माझा हिशोब सांगू बाबा तुम्हाला, बस सांग. ओके, तर हे तुमचं वेट सील कॅचेट्स. ह्याच्यामध्ये पावडर जी आहे ती हाफ मध्ये भरलेली असते, फक्त लोअर हाफ मध्ये. दोघांचा साईज आणि शेप सेम आहे, अप्पर हाफचा पण आणि लोअर हाफचा पण. दोघांचा शेप सेम आहे आणि फ्लॅट एजेस आपण सील केल्या. जशी घरात करंजी करतो आपण दिवाळीला, दोन्ही पीठ आपण चिटकून घेतो. करंजी देखा है ना सबने, उसको चिपका के लेते हैं हम सब साइड से, उसी टाइप में इसको सील करेंगे. वहां पे ऑयल करके सील करते हैं, इसमें हम वाटर से सील करेंगे. बट इट इज स्लाइटली टीडियस कंपेयर टू योर ड्राई सील कैचेट्स. ड्राई सील में हमको सिर्फ सील करना है अपर हाफ और लोअर हाफ, सिर्फ प्रेशर देके, जैसे डिब्बे का ढक्कन लगा दे उस टाइप में. बट इसमें आपको वाटर यूज करना है स्लाइटली टू मॉइस्चन द वेफर फ्लॅट एजेस. ओके, तर हे तुमचे कॅचेट्स बद्दल झाला. हे दोन टाइपच्या कॅचेट्स येतात, याला वेफर कॅप्सूल पण म्हणतात. सेकंडली तुम्हाला कॅप्सूल्स बद्दल माहितीच आहे. ओके, कॅप्सूल किती शेपची आहे, ती त्याच्यात कॅपॅसिटी किती राहते पावडरची, ते ऑलरेडी तुम्ही लर्न केलेले आहेत, त्यामुळे ते मी इथे सांगणार नाही. हे झालं कॅचेट्स आणि कॅप्सूल्स बद्दल. ओके, लास्टली टॅबलेट ट्रायच्युरेट्स. टॅबलेट ट्रायच्युरेट्स मध्ये काय राहतं? साचे राहतात, साचे गोल 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 असे, 1 2 3 4 5 6. ओके, आणि याला खाली 3 होल राहतात सेम साईजचे, असे युनिफॉर्म साईजचे. जेवढ्या साईजचा होल आहे तेवढ्या साईजचाच त्याला 3 होल केलेले असतात. ओके, ही अप्पर डिश, अप्पर प्लेट आणि ही लोअर प्लेट. आता टॅबलेट ट्रायच्युरेट्स बनवतात कसा ते एक्सप्लेन करू. सगळ्यांनी टॅबलेट ऑलरेडी पाहिलेले कंप्रेस फॉर्म मध्ये राहतात. बट टॅबलेट ट्रायच्युरेट्स मध्ये काय राहतं, तुमची जी पावडर आहे, ओके, ती पावडर मोल्ड करून घ्यायची.
ओके, मोल्डेड फॉर्म मध्ये आणि सर्क्युलर डिस्क शेप मध्ये येत नाही, त्याला म्हणतो आपण टॅबलेट ट्रायच्युरेट्स. ह्याच्यासाठी सेपरेट एक मशिनरी जे इक्विपमेंट वापरतोय ते स्टेनलेस स्टीलचं बनलेलं असतं. ओके, दोन्ही स्टेनलेस स्टीलचं आहे. ह्याच्यामध्ये जे आहे ते पावडर ह्याच्यात बनवली जाते, एक काय म्हणतात तुम्ही, लंप फॉर्म मध्ये बनवली जाते. ओके, पावडर काय केली जाते, थोडीशी वेट केली जाते, ओली, जसं पीठ मळतो तसं. त्यासारखं पीठ मळल्यानंतर ही परफोरेटेड प्लेट म्हणतात त्याला, परफोरेटेड प्लेट. ओके, परफोरेटेड प्लेट म्हणजे जाळीदार प्लेट. ओके, त्याला जाळी आहे ना, होल्स आहेत त्याला. ओके, ते होल्स असल्यामुळे त्याला परफोरेटेड प्लेट नाव दिलंय. ओके, हे परफोरेटेड हेड प्लेट आणि ही पिन्सची. ओके, पिन म्हणतो त्याला. तर जे आपण पावडर आहे ती ऑलरेडी आपण थोडीशी वेट करून त्याला सेमी सॉलिड फॉर्म मध्ये बनवली. सेमी सॉलिड फॉर्म मध्ये केल्यानंतर ती इथं आपण पेस्ट केली. ओके, परफोरेटेड प्लेटला पेस्ट केल्यानंतर याला ड्राय करायला हॉट एअर ओव्हन मध्ये ठेवलं जातं या प्लेटला थोड्या वेळासाठी, बिलो 60°C. 60°च्या खाली ठेवल्यानंतर ही जी पिन प्लेट आहे ही या परफोरेटेड प्लेटवर प्रेस केली जाते. याच्यावरच्या ज्या पिन्स आहेत या सेम याच साईजच्या राहतात. परफोरेटेड प्लेटचे जेवढे होल साईज आहे त्याच साईजचे पिन्स राहतात, जेणेकरून त्याच्या आतली जी एनक्लोज जी पावडर आहे ती सगळी त्याच्यातून बाहेर येईल. ओके, म्हणजे तुम्हाला एक युनिट डोसेज फॉर्म भेटेल पावडरचा. ही कधी वापरली जाते टॅबलेट ट्रायच्युरेट्स, ज्यावेळेस तुम्हाला स्मॉल क्वांटिटी मध्ये युनिट डोसेज फॉर्म लागतोय. स्मॉल क्वांटिटीत युनिट डोसेज फॉर्म म्हणजे जसं आपण टॅबलेट घेतोच ऑलरेडी 500 mg ची राहते, 800 mg ची राहते. ओके, तर त्यानुसार आपल्याला ही टॅबलेट ट्रायच्युरेट्स वापरले जातात. ओके, तर ह्या दोन साठी आपल्याला जे आहे ते सेपरेट टाईपचे सर कंटेनर, नयनला ऍड करा ना. वाईड माउथ कंटेनर, बॉटल साईजचे. ओके, कॅचेट्स आणि ट्रायच्युरेट्स साठी. एक सेकंड. ओके, सो हे क्लासिफिकेशन लक्षात आलं. बल्क पावडर फॉर इंटरनल, छोटे इंटरनल यूज साठी घेणारे पावडर, डोस ॲक्युरसी नसती वगैरे त्याच्यात लिहायचं. बल्क पावडर फॉर एक्सटर्नल लिहायचे, 4 क्लासेस लिहायच्या, डस्टिंग पावडर, इन्सफ्लेशन, नफ्स आणि टूथ पावडर. त्याच्यानंतर सिंपल अँड कंपाऊंड पावडर फॉर इंटरनल, फक्त इंटरनल साठी वापरली जाते. सिंपल असेल तर ओनली 1 इंग्रेडियंट, कंपाऊंड असेल तर मोर दॅन 1 इंग्रेडियंट. चौथं आहे कॅचेट्स आणि कॅप्सूल. त्याच्यात कॅचेट्स मध्ये पहिले आपण ड्राय सील कॅचेट्स, वेट सील कॅचेट्स. ओके, फक्त सिलिंग टेक्निक आणि साईज वेगवेगळ्या आहेत त्याच्या, बाकी कन्सेप्ट सेम आहे, वेफर कॅप्सूलच राहते. ओके, पावडर फ्रॉम एन्व्हायरमेंट राहतं आणि लास्टली टॅबलेट ट्रायच्युरेट्स. ओके, तर हे जे लास्ट दोन टाईप आहे कॅचेट्स आणि टॅबलेट ट्रायच्युरेट्स, ह्याच्यासाठी वेगळी पॅकिंग राहते. इंटरनल यूज, एक्सटर्नल यूज आणि कंपाऊंड पावडर साठी ह्याच्यासाठी पॅकिंग वेगळी येते, त्याला म्हणतो आपण फोल्ड पॅकिंग और डिवायडेड पावडर. ही कशासाठी वापरली जाते, फक्त तुमचे सिंपल अँड कंपाऊंड पावडर साठी. ह्या दोन टाईपच्या पावडर साठी, सॉरी, बल्क पावडर साठी आपण काय वापरतो, फक्त लार्ज कंटेनर. लार्ज कंटेनर वापरतो बल्क पावडर फॉर इंटरनल और एक्सटर्नल साठी, कार्डबोर्ड, प्लास्टिक, ग्लास कोणताही. ह्याच्यासाठी आपण सेपरेट पॅकिंग साईज वापरतो, वाईड माउथ बॉटल्स और रॅपिंग, वाईड माउथ और रॅपिंग. कॅचेट्सला रॅपिंग केलं जातं वरतून आणि मग दिलं जातं. कॅडबरी नसते का तुम्हाला रॅपिंग केलेली राहते, सेम वे.
टॅबलेट ट्रायच्युरेट्स तुमचे बॉटल्स मध्ये येतात, ज्यावेळेस पिल्स राहतात छोट्या छोट्या टॅबलेट्स त्या राहतात, त्या येतात वाईड माउथ बॉटल मध्ये. फक्त आता सिम्पल अँड कंपाऊंड पावडर जे की आपलं स्मॉल डोसेज मध्ये आहे. ओके, इंटरनल यूज साठी. तर इंटरनल यूज साठी ज्यावेळेस पण पावडर घेतोय, इट शुड बी युनिट डोसेज फॉर्म. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला पॅकिंग कशी करावी लागेल. ओके, पॅकिंग करण्यासाठी आता एक माझ्या मते 40 मिनिट होत आलेले आहेत. एक परत 5 मिनिटात जॉईन करायचंय सगळ्यांनी, लगेच जॉईन करायचंय. बट जॉईन करण्यापूर्वी एक पेपर घ्या, फुलस्केप पेपर घेऊन ठेवा फक्त समोर. आपण पावडरची पॅकिंग कशी केली जाते ते आपण पाहणार आहे. फक्त 5 मिनिटाचं कन्सेप्ट आहे, ती झाली की लेक्चर संपवू आपण. ओके, लगेच जॉईन करा.